काय चाललंय? काय नाही बसले. बस चालायचं. न्यायला आलोय तुला मी. आई नाही घरी आता. आई नाही काय? आईला काय बोलून घेता येत नाही काय? 2 महिने झाले ना तू इथं आहे. तुला का अजून आठवण येत नाही का? मग तुम्ही वागता तसे माझ्या सोबत, काय आठवण येणार? काय वागलो तुझ्या सोबत मी? तुम्हालाच माहिती. मी फक्त काय म्हणलो, फोनचा नाद एवढा चांगला नाही. फोनवर किती बोला लिमिट असतं. घरच्यांबरोबर असं काय बोलत असते तू? एवढंच बोललो मी फक्त. मग आई सोबतच बोलत असते ना मी. किती? किती म्हणजे आता करणारच ती मला फोन. 2 महिने झाले तू नावच घ्याय ना घराकडे यायचं. थांबा मी आईला आवाज देते. आई आई. सगळं सगळं आईच्या मनात. नवऱ्याचं काय आहे का नाही? काय चाललंय तुमचं? ते न्यायला आले बघ मला. आम्ही पाठवायचं का नाही? पाठवायचंय पण लय बोलत होतो तुम्ही तिला. काय बोललं तिला? फक्त म्हणलं कामावर लक्ष दे. तू फोनवर बोलायचं किती असतं? 5 मिनिटं. मी म्हणतो 10 मिनिटं. मग ते फोनवर बोला नाही तर काय 24 तास असं काय बोलता तुम्ही बी? नाही काय काम नुसतं आईचा फोन. हा कवा आले? आत्ता चालू आहे. लय दिवसांनी मारली चक्कर. आता काय सांगायचं तुम्हाला? मला सगळे म्हणायला लागले 2 महिने जातो बायको तुझी तिकडे आहे आणि ती तू नाव घ्याय ना घरी यायचं. नाही काय काम केले तिने. बोलतात सारखं सारखं. काय बोललो मी तिला? असं तिला विचारा, तुला काय हाणलंय का मारलंय? हा इकडे नाही येईन तर कुठं जाईन मग ती? काकी नवरा बायकोची भांडणी आपल्यासारख्यानी मध्ये पडून जमतय का? पण नाही काय काय काम केले तिने. तिला थांबा, तिला विचारा काय बोललंय का? कशासाठी काय कारण आहे सांग बरं. तू 2 महिने थांबायची ते. मग सारखं बोलत राहता. आता मला येऊन येऊन कोणाचा फोन येतो? आईचाच येतो ना. किती वेळ येतो? मग ती पण घरी किती वेळ येतो ती सांगा. किती वेळ येतो दिवसात? किती वेळा येतो आणि किती वेळ येतो? 2-3 वेळा करते. काय खोटं बोलते? आता काय खोटं बोलले मी? किती वेळा बोलते सांगती? म्हटले 2-3 वेळा करते ती. मला सांगा, लग्न झाल्यानंतर इतका दम द्यायचा म्हणल्यावर राहायची ना मला. सारखं सारखं मी फक्त आई बापाचं काम असतं किती नाक खुपसायचं एखाद्या संसारात. काही झालं की आईचा फोन आहे चालू, हातातलं काम सोडून ती लगेच दुसरीकडे पळती. नाही ना मग आयला फोन करायची कोणाला करीन मग? सारखं टोचून बोलायचं. एवढं जर असेल ना, एवढं जर काठाला येत असेल नाही यायची, अशीच ठेवा. मला बी यातून मोकळं करा. मला बी नाही ठेवायचं. ठेवायची वस्तू नाहीये. हा ठेवून घ्या तुमची, तुम्हाला ठेवा. मला यातून मी सरळ सरळ पाहून घटस्फोट पाहिजे. मला नाही थांबायची याच्याबरोबर. अहो तुम्ही थांबा जरा. यांना समजत नाही. कडाच्या पायरी येतात लगेच. कोणाला काढायला पाहिजे? तू पाठवायचंच नाही म्हणलं. मग आता इतकं बोलत आमचे देखतात म्हणल्यावर मग तिला किती बोलत असतात मग सरळ सरळ दिसतंय ना. पाहुण्याला बसा म्हणले का पाणी दिलंय का काय तुम्ही? हा ही काय पाहुणी मग हातात घेऊन पाहुणा तिकडूनच लासून आल्या. या बघा काकी तुम्ही ऐकून घ्या जरा. अहो काय तुम्ही बी याला? त्यांची बायको आहे, त्यांना कळतं कशी वागवायची कशी नाही. त्यांची बायको पण आम्हाला नाही ना देखत इतकं बोलल्या पोरीला. अहो बोलल्याने का भोकं पाडतात का पोरीला तुमच्या? काय हाणामार केली? वळण लावायचं काम लग्न आधी आई बापाचं असतं, लग्नानंतर नवऱ्याचं असतं. आमची लाडाची मग इतकं बोलल्यावर नाही ना आम्हाला. या बघा लाडाची माझी पुतणीच आहे ती, भावाचीच पोरगी ना. मला कळतंय लाड किती जीव किती लावायचा. या बघा पाहुणं, हुकलं चुकलं असं थोडं लय नका त्रास देऊ तुम्ही. हा बोला, अवश्य चुका सुधरून द्या तिच्या. काकी तू बी सारखं नको मध्ये मध्ये करत जाऊ. मग लक्ष मी नाही द्यायचं मग कोण द्यायचं? अगं लक्ष द्यायचं तुझी जबाबदारी नाहीये. त्याच्या घरी आई वडील आहे, तो बघन ना काय करायचं काय नाही ते. तिचा फोन आल्यावर ऐकावंच लागतंय ना मला. तिचा फोन. आणि तू तरी काय ग, आईला तू दिवसात ना समजा 4-5 वेळा फोन करत असशील. प्रत्येक वेळी 5 मिनिटं बोलली म्हणजे 25 मिनिटं बोलली का ती? अगं 25 मिनिटं तू डोकं शांत ठेवून नवऱ्यासोबत बोल. लय गैरसमज दूर होते. इतकं चालू फोन लगेच जे हातातलं काम आहे ते सोडून लगेच किती बोला. काय 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 सांगायचं असं? 2 महिने झालं तुमच्याच्याने अजून एकदम नाही फोन आला की पोरील येऊन घेऊन जा. काय म्हणजे मी स्वतःच यावं लागलं ना. आणि येऊन काय म्हणतात? हा पुढच्या चुका दिसत्या काय? अजून यांना समजत नसेल ना पाहुणं, बरं नाही. नाही काकी तू न्यार ना जरा. आणि हे बघ तुला चुका काढायच्या असते ना, तुझी सून आल्यावर चुका काढत बस. हिच्या संसारात नको लक्ष देऊ तू. लेक ही दुसऱ्याच्याच घरी जायची असती. हा तिला मारहाण केली काय लय त्रास झाला ठीक आहे, फोन करून सारखं पहिलं चुकीचं आहे बोलणं तुमचं. लय हाऊस आहे तुला तर महिन्यात 1 दिवस घरी जाऊन राहा. हीच मी म्हणतोय किती असते लिमिट असतं त्याला. काकी लय बी ताणून जमत नाही. तुटेपर्यंत ताणू नये माणसानी. तुमचं गडीचा रुसवा फुगवा होईल, काय मानपान होईल, पण या पोरांचा संसार आयुष्यभर तुटत्यान. बरं ऐक बाई, एकदा आता कर पाहुण्याला चहा पाणी कर, स्वयंपाक. तर आता एवढी बार लई जर परत त्रास दिला ना परत मग बघ.
परत तरसच देणार नाही तू. तुम्ही फोन नका करू फक्त सारखं. पाणी पितात दी पाणी. आणि मग पाहुणं आलं दारात स्वयंपाक पाणी चहा पाणी करायचं ते सोडले भांडताय खुशाल तुम्ही काय. जा ग स्वयंपाकाची तयारी कर तिकडे. हा. बसा. बसा पाहुणं तुम्ही. कायले मानव घेऊ नका. शेवटी आईची माया येडी असती. काय झालं गेलं सोडून द्या. आणि आता इथं गुन्ह्या गोविंदांनी चालू करा परत नवीन संसार. काय काकी ले नका डोकं लावू तुम्ही बी. पण लक्ष द्यावं लागतंय थोडंफार का व्हायना. लक्ष काय करता हा देऊन यांचं ते बघून घेते ना. आपण कवर लक्ष द्यायचं. सारखं सांगून सांगून नेच म्हणलं तिला ये म्हणून इकडलं. नाही लय ताण घ्यायचं आता. आपलं गुडघं गेलं कोपरं गेलं कामरा गेल्या आणि काय नादी लागायचं त्यांच्याने. आपलं आपण आता अखंड हरिनाम सापता चाललं का.